नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आदल्या दिवशी रात्री गणपती बाप्पा घेऊन आल्यामुळे दुसऱ्या दिवशी थोडीशी घाई गडबड झालीच नव्हती आमची आणि खूप छान असं वातावरण झालं होतं. सकाळी उठल्या उठल्या रांगोळी वगैरे छान अशी सिद्धीने काढली होती. गणपती बाप्पांची रांगोळी तर एवढी सुंदर काढली होती. त्यानंतर आतमध्ये इथे माझं मोदक बनवण्याचं काम चालू होतं. बाकीची सगळी पण कामं चालू होती. सणवार असले, घरात आपल्या सण असले की आपल्याला भरपूर कामं असतात आणि आपल्याला वेळेचं काही भानच राहत नाही. त्यानंतर अद्विकाच्या पप्पांनी छान अशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठेची पूजा करून घेतली. पूजा करून झाल्यानंतर आरतीसुद्धा केली आणि आरती केल्यानंतर इतकं छान असं मंगलमय वातावरण घरामध्ये झालं होतं की खूप सुंदर वाटत होतं आणि गणपती बाप्पा असल्यामुळे तर खूपच छान वाटत होतं. 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा आहे, पण खूप छान असं वातावरण होऊन जातं. गणपती बाप्पा आलेल्या दिवशी मी लहान मुलांना पण जेवायला घालते आणि लहान मुलांच्या रूपातच गणपती बाप्पा असतात. देव हा लहान मुलांच्या रूपातच आहे आणि त्यांना जेवू घातलं तर ते चांगलंच असतं. गणपती बाप्पांना पण नैवेद्य ठेवला होता आणि आता दुसऱ्या दिवशी ऋषीची भाजी बनवायची होती आणि ती व्हिडिओ पण लवकरच यूट्यूबवरती येणार आहे. नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.